नमस्कार. मी वाघ शंकर जयेश, शिक्षक श्री महाराणी ताराबाई नगर प्राथमिक शिक्षण समिती संचालित शाळा क्रमांक 175 मध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 6वीमध्ये विषय गणित मधील पहिले प्रकरण संख्या परिचय याच्यातील बाकी मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण काही मुद्द्यांची चर्चा व्हिडिओमध्ये केलेली आहे, त्याचे आपण पुनरावलोकन करून घेऊ. त्यातील पहिला मुद्दा होता संख्यांची तुलना करणे. दुसरा मुद्दा होता संख्यांची अदलाबदली केली तर काय होते. तिसरा मुद्दा होता 10,000 या संख्येचा परिचय. आज आपण जे बाकी मुद्दे आहेत त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. तर चला आपण शिकूया. तुम्ही किती संख्या बनवू शकतात, हा एक मुद्दा आहे. तर ज्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या संख्या दिल्या जातात तर त्यावरून तुम्ही किती संख्या बनवू शकतात यावर चर्चा करायची आहे. समजा की तुमच्याकडे 4 अंक आहेत, 7, 8, 3, 5 या अंकांचा उपयोग करून 4 अंकी संख्या बनवण्याची इच्छा आहे. तर ज्यामध्ये कोणत्याही अंकाचे पुनरावलोकन होत नाही, म्हणजे की 7,835 घेऊ शकतात, परंतु 7, 7, 3, 5 येणार नाही. तर ह्याप्रमाणे 4 संख्या घेऊन त्यापासून आपण वेगवेगळ्या संख्या बनवू शकतात. मोठी संख्या बनवू शकते, लहान संख्या बनवू शकते. या ठिकाणी कोष्टकात तुम्ही पाहू शकतात 4 संख्या दिल्या आहेत, नंतर 3 संख्या दिल्या आहेत. त्यावरून या कोष्टकात मोठी संख्या बनवली आहे 9,867, लहान संख्या बनवली आहे 1,027. याप्रमाणे कितीही संख्या तुम्ही बनवू शकतात. ज्याप्रमाणे 2,874 या संख्यांमध्ये आपण जर परिवर्तन केले तर 8,274 होऊ शकतं किंवा 7,284. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या बनवू शकतात. तर त्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. चढता क्रम आणि उतरता क्रम. आता लहानपणापासूनच तुम्हाला माहिती आहे की आपण शाळेमध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम यावर आपण शिकत आलेलो आहोत. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात एक दादर असतो, त्यावर वर चढतो खाली उतरतो, वर चढतो खाली उतरतो. चढतो तर आपण त्याला चढता क्रम म्हणतो आणि उतरतो त्याला उतरता क्रम म्हणतो. त्याचप्रमाणे तुम्हाला 2 अंकी संख्या दिली असेल, 3 अंकी संख्या दिली असेल, 4 अंकी संख्या दिली असेल, तर त्याच्यात चढता क्रममध्ये आपण त्या संख्यांना कशा रीतीने लावू शकतो. तर सर्वात अगोदर आपण लहान संख्या घ्यायची, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी आणि मोठी संख्या. समजून घ्या. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. इथं विद्यार्थ्यांची उंचाई दिलेली आहे. उंचाई की राम नावाच्या विद्यार्थीची उंचाई 160 सेंटीमीटर आहे, डोलीची 154, मोहनची 158 आणि शशीची 159. यांना आपल्याला चढत्या क्रमात लावायचे आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करू. सर्वात अगोदर आपण लहान संख्या लिहू. तर याच्यात लहान संख्या कोणती, 154 की 158 की 159 की 160. तर याच्यात सर्वात लहान संख्या आहे 154. तर सर्वात अगोदर आपण 154 लिहू. त्यानंतर दुसरी संख्या आहे 158, त्यानंतर त्याच्या पुढची संख्या आहे 159 आणि मग 60. याप्रमाणे या संख्या चढत्या क्रमात झाल्या. आता उतरता क्रम म्हणजे उलट. सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यायची, नंतर त्याच्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. याच उदाहरणामध्ये जर उतरता क्रम घ्यायचा असेल तर आपण काय करू. तर सर्वात अगोदर आपण 160 लिहू, त्यानंतर आपण 159, नंतर 158 आणि 154. अशा प्रकारे चढता आणि उतरता क्रम कसा असतो याची समज आपण प्राप्त केलेली आहे. पुढचा मुद्दा. प्रत्येक मुद्द्यानंतर तुम्हाला काही क्षण दिले जातील, काही वेळ दिला जाईल. तर तुम्हाला जर त्या मुद्द्यांची नोंद करायची आहे तर तुम्ही नोंद करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ एनी टाईम तुम्ही पाहू शकतात. त्याला कमी जास्त मागे पुढे करून तुम्ही परत परत मुद्द्यांची नोंद करू शकता.
अंकांची अदलाबदली ह्या मुद्द्यावर आपण विस्तृत रीतीने शाळेतील पड्यावर चर्चा केलेली आहे. तर आपण पुढचा मुद्दा घेऊ. स्थान किंमतीचे पुनरावर्तन. आता 5वीमध्ये पण तुम्ही स्थान किंमतची समज प्राप्त केली असेल. तर स्थान किंमतचे पुनरावर्तन का म्हणून पुनरावर्तन? कारण की याची समज आपण 5वी इयत्तेत प्राप्त केलेली आहे. तुम्ही हे अगोदर केले आहे आणि तुम्हाला निश्चितपणे 2 अंकी संख्यांच्या विस्तार लक्षात असेलच, जसे की 78. तर या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे तुम्ही. 78 बरोबर 70 अधिक 8 म्हणजे 7 गुणिला 10 म्हणजे 70 अधिक 8 गुणिला 1. ह्याप्रमाणे आपण या संख्येचा विस्तार केला. याच रीतीने 3 अंकी संख्येचा विस्तारसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 278 ही संख्या दिली असेल, मग 278 मध्ये 200 अधिक 70 अधिक 8 बरोबर आता 200 म्हणजे 2 गुणिला 100 अधिक 7 गुणिला 10 अधिक 8 गुणिला 1. तर यावरून आपल्याला लक्षात येते की 8 एकमच्या स्थानी आहे, 7 दशकच्या स्थानी आहे आणि 2 हा शतकच्या स्थानी आहे. याच बाबतीला 4 अंकी संख्यासाठी विस्तार करूया. चे विस्तार आहे 5000 अधिक 200 अधिक 70 अधिक 8 गुणिला 1 बरोबर 5 अधिक 1000, 5 गुणिला 1000 अधिक 2 गुणिला 100 अधिक 7 गुणिला 10 आणि 8 गुणिला 1. येथे 8 एकमच्या स्थानी आहे आणि 7 दशकच्या स्थानी आहे. येथे 8 एकमच्या स्थानी आहे, 7 दशकच्या स्थानी, 2 शतकच्या स्थानी, 5000च्या स्थानी आणि 4 10,000च्या स्थानी आहे. या संख्येत 45,278 असे वाचतात. तुम्ही 5 अंकी मोठी आणि लहान संख्या लिहू शकता का? या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे. 20,000, 26,000, 38,400, 65,740 याचा विस्तार तुम्ही तुमच्या रीतीने करू शकतात किंवा उदाहरणात पाहिल्यानंतर पण तुम्ही याचा विस्तार करू शकता. आता पुढील मुद्दा 10,000चा परिचय. हा मुद्दा सुद्धा विस्तृत रीतीने मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवण्यात आलेला आहे. मोठी संख्या. मोठी संख्या या मुद्द्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. जर आपण 6 अंकी सर्वात मोठी संख्येत 1 मिळवला तर 7 अंकी सर्वात लहान संख्या मिळते, तिला 10 लाख म्हणतात. लक्षात घ्या. जर आपण 6 अंकी सर्वात मोठी संख्येत 1 मिळवता तर 7 अंकी सर्वात लहान संख्या मिळते, तिला 10 लाख म्हणतात. 6 अंकी सर्वात मोठी संख्या लिहा आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या लिहा. 7 अंकी सर्वात मोठी संख्या लिहा आणि 8 अंकी सर्वात लहान संख्या लिहा. 8 अंकी संख्येला 1 करोड असे म्हणतात. जसे की 9 अधिक 1, 9 अधिक 1 बरोबर 10, 99 अधिक 1 बरोबर 100. मग 999 अधिक 1 म्हणजे किती येतील? तर तिथे येतील 1000. 9,999 अधिक 1 बरोबर किती होतील? तर 10,000. 99,999 अधिक 1 म्हणजे किती होतील? 1 लाख. याचप्रमाणे ही संख्या होत जाईल. आपण बऱ्याचशा अलग परिस्थितीत मोठ्या संख्यांचा वापर करतो. उदाहरणार्थ तुमच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2 अंकी संख्या आहे. तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या 3 अथवा 4 संख्या असेल. शहरातील लोकांची संख्या खूप मोठी असते, 5 आणि 6 आणि 7 अंकी असते. तुम्हाला राज्याची संख्या माहीत आहे का? ती संख्या किती मोठी असेल? अशा प्रकारे ज्या मोठ्या संख्या असतात
आपण ह्या मुद्द्यावर चर्चा का करत आहोत की ज्या मोठ्या संख्या असतात त्यांचे वाचन तुम्ही कशा रीतीने करू शकता. आता लक्षात घ्यायचे की मोठी संख्या 8 अंकी 7 अंकी संख्या येते त्यावेळेस आपण लहान असल्यामुळे विद्यार्थी जीवनात आपल्याला अशा संख्यांच्या वाचनात अडचण निर्माण होत असते. तर मग आपण अशा मोठ्या संख्यांना कशा रीतीने वाचू शकतो. आता या ठिकाणी दिलेले आहे पहिल्या उदाहरणात लक्ष द्यायचे आहे. 2 7 9 4 5 3 या रीतीने संख्या दिली आहे. मग तुम्ही या संख्यांना कशा रीतीने वाचणार. तर ही संख्येचे वाचन या रीतीने होऊ शकते. 2,79,453. नंतर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 अंकी संख्या आहे. तर 50,35,472 याप्रमाणे आपण वाचू शकतो. पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला काय अडचण आली. आता या ठिकाणी आपण समजून घेऊ. त्याचे सूचक अंक संख्यांच्या विस्तार लिहिण्यासाठी उपयोगी आहेत. उदाहरणार्थ 257 मध्ये एकमच्या स्थानी 7, दशकच्या स्थानी 5 आणि शतकच्या स्थानी 2 अंकांना ठेवतो. त्याच रीतीने 4 अंकी संख्येमध्ये सुद्धा होते. म्हणून या ठिकाणी एक कोष्टक दिला आहे, आपण त्याचे अध्ययन करूया. लाखपर्यंतच्या संख्या 10,000, हजार, शतक, दशक, एकम संख्या नाव विस्तार. तर ह्या कोष्टकात तुम्ही पाहू शकता. जर ह्या कोष्टक तुम्ही लिहिला आणि याला लक्षात ठेवले तर तुम्हाला संख्यांचे वाचन करण्यात कधीही तकलीफ होणार नाही. एकम, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10,000 ह्याप्रमाणे ह्या कोष्टकात त्याप्रमाणेची जर संख्या लिहिण्याचा सराव तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला मोठी संख्या वाचन करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. अल्पविरामचा उपयोग. आता मागे आपण बघितले की खूप मोठ्या मोठ्या संख्या होत्या. मग त्यावेळेस अशा संख्यांना ज्यावेळेस आपण अल्पविरामचा वापर करून वाचतो तर त्यावेळेस त्यांचे वाचन करणं खूप सहज होत असते. मोठ्या संख्यांचे वाचन आणि लिखाण यामध्ये मदत करते. आपण भारतीय पद्धतीमध्ये एकम, दशक, शतक, हजार आणि नंतर लाख आणि करोडचा उपयोग करतो. संख्येला सहजतेने वाचण्यासाठी अल्पविरामचा उपयोग करण्यात येतो. प्रथम अल्पविराम उजव्या बाजूने 3 अंकानंतर येतो. लक्षात घ्यायचे आहे, प्रथम अल्पविराम उजव्या बाजूने 3 अंकानंतर येतो. दुसरा अल्पविराम 2 अंकानंतर येतो उजव्या बाजूकडून. नंतर तो 10,000 पूर्वी आणि लाख नंतर येतो. तिसरा अल्पविराम दुसऱ्या 2 अंकानंतर येतो उजव्या बाजूकडून 7 अंक, तो 10 लाख स्थानानंतर येतो. वरती दिलेल्या संख्या वाचण्याचा प्रयत्न करा. 5 करोड 8 लाख 1,599, 3 करोड 32 लाख 40,781, 7 करोड 27 लाख 5,062. अशाप्रमाणे अल्पविरामच्या साहाय्याने आपण संख्यांना सहजतेने वाचू शकतो. पण लक्षात घ्या की अल्पविराम कोठे ठेवायचा आहे. अल्पविराम सर्वात अगोदर उजव्या बाजूने आपण आपल्या समोरच्या उजव्या बाजूने ठेवत जायचे. तर या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही की पहिल्या 3 संख्यानंतर कधीही अल्पविराम ठेवायचा असतो. जर जास्त मोठी संख्या असेल त्यावेळेस त्यानंतर 2 अंकानंतर, त्यानंतर 2 अंकानंतर
अशा रीतीने अल्पविराम ठेवतो, तर त्यावेळेस आपण करोडची संख्या सहजतेने वाचू शकतो. लक्षात घ्यायचे, जर करोडची संख्या असेल, खूप मोठी संख्या असेल, तर सुरुवातीला उजव्या बाजूने 3 अंकानंतर अल्पविराम ठेवायचा आहे. त्यानंतर 2 अंक सोडून, त्यानंतर 2 अंक सोडून अल्पविराम ठेवायचा आहे. म्हणजे 3ऱ्या क्रमांकानंतर, 5व्या क्रमांकानंतर आणि 7व्या क्रमांकानंतर अल्पविराम ठेवायचे आहेत. या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट रूपाने बघू शकता. आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धती. आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धतीत एकम, दशक, शतक, हजार आणि मिलिनियमचा उपयोग करण्यात येतो. 1 मिलियन म्हणजे 1000 वेळा 1000. 1000 आणि मिलियन दर्शवण्यासाठी अल्पविरामचा उपयोग करण्यात येतो. तो उजव्या बाजूकडून प्रत्येक 3 अंकानंतर येतो. प्रथम अल्पविराम 1000 दर्शविता आणि त्यानंतर अल्पविराम मिलिनियम दर्शविता. उदाहरणार्थ 50, 801, अल्पविराम 592. आंतरराष्ट्रीय पद्धतीत 50 मिलियन 801 हजार 592 आहे. भारत प्रणालीत ती 5 करोड 8 लाख 1 हजार आहे. ही आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धती तुम्हाला दाखवली. तिचा आपल्या भारतीय पद्धतीत काही उपयोग नाही, फक्त आपल्या माहितीसाठी तिचा उपयोग आहे. तर तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत, तर तुम्ही वारंवार ही उदाहरणं, आता ही या ठिकाणी 1, 2, 3, 4 उदाहरणं दिलेत आणि यांच्या अल्पविरामचा उपयोग करून तुम्ही या संख्या वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आहे स्वाध्याय 1.1. तर आपण कोणकोणत्या मुद्द्यांची चर्चा केली त्याचे पुनरावलोकन करू. आपण आधी पुनरावलोकन केले संख्यांची तुलना, संख्यांची अदलाबदली, अंकांची अदलाबदली, नंतर 10,000चा परिचय, यावर आपण पुनरावर्तन केले. त्यानंतर आपण शिकलो की स्थान किंमतीचे पुनरावर्तन, म्हणजे स्थान किंमत कशा रीतीने आपल्याला शोधायची आहे. एकम, दशक, शतक, हजार, 10,000, 10 लाख आणि 1 करोड. किती संख्या बनवू शकतात, म्हणजे जर 4 संख्या दिल्या त्यापासून तुम्ही किती संख्या बनवू शकतात. 2 अंकी संख्या दिली, 3 अंकी संख्या दिली, तर त्यापासून तुम्ही किती संख्या बनवू शकतात, त्यावर आपण चर्चा केली. त्यानंतर चढता आणि उतरता क्रम यावर आपण चर्चा केली. त्यानंतर ज्या मोठ्या संख्या असतात, 7 अंकी 8 अंकी संख्या, यांना आपण ओळखू कशा रीतीने, यांचे वाचन कशा रीतीने करायचं, लेखन कशा रीतीने करायचे, यावर आपण चर्चा केली. त्यानंतर अल्पविरामचा उपयोग करून आपण सहजतेने कशा रीतीने वाचन करू शकतो यावर आपण चर्चा केली. मोठ्या संख्यांचे वाचन कशा रीतीने करू शकतो आणि अल्पविरामचा उपयोग करून कशा रीतीने आपण वाचन पद्धतीला सरळ बनवू शकतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय लेखन वाचन पद्धतीची सुद्धा आपण थोडी समज प्राप्त केली. यानंतर तुम्हाला अभ्यास देण्यात येत आहे. स्वाध्याय 1.1 तुम्हाला पाठ्यपुस्तक देण्यात आलेले आहे 6वीमध्ये गणितचे, आणि त्यामधून तुम्ही स्वाध्याय 1.1 करून त्याचे उत्तरं वहीमध्ये लिहून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ते सेंड करायचे. ग्रुपमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे आणि 6वीच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही ते पाठवू शकता. धन्यवाद.